नमस्कार, मी अर्चना. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. हेल्थ केअर 3 टप्प्यामध्ये प्रेग्नन्सी आणि बेबी केअर याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती इथून पुढे बघायला मिळणार आहे. त्यामुळे जर का चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे संपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकतील. आपल्या व्हिडिओचा विषय आहे बाळाला रॅशेस येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी आणि बाळाला जर का रॅशेस झाले असतील तर मग काय करावं या संबंधीच आजच्या व्हिडिओची माहिती असणार आहे. तर बाळाला प्रायव्हेट पार्टवरती रॅशेस येतात कारण की बाळ हे वारंवार सू करते, त्याची तिथला जो पार्ट आहे तो ओला राहतो, त्यामुळे रॅशेस येण्याची शक्यता असतात. असे लाल किंवा गुलाबी असतात किंवा कधी कधी थोडे बारीक दाणे देखील आपल्याला दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या बाळासोबत होऊ नये, कारण की बाळ यामुळे खूप चिडचिड करते, बाळाला खूप जास्त त्रास होतो रॅशेस आल्यामुळे. त्यामुळे बाळाची हायजीन मेंटेन करणे खूप जास्त गरजेचं आहे. तर डायपरची क्वालिटी देखील आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की डायपर आपण कुठल्या प्रतीचं यूज करतो आहोत. डायपरची क्वालिटी देखील खूप चांगल्या प्रकारची घ्यावी, जे प्रॉब्लेम आहेत बाळासोबत होणारे, आणि त्यासोबत बाळ तर सफर त्यामधून करतेच, त्यासोबतच आपल्याला देखील खूप त्रास होतो, कारण की बाळाचा त्रास आईला कुठल्याही सहन होत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो. एक चांगल्या गुड क्वालिटीचं डायपर तुम्ही यूज करू शकता. आणि वापरण्याची देखील एक पद्धत असते. जेव्हा आपण डायपर बाळाला यूज करतो तेव्हा बाळाला डायपर यूज करायच्या अगोदर तुम्ही अगोदरच थोडंसं बाळाच्या प्रायव्हेट पार्टवरती कोकोनट ऑइल लावून घ्या किंवा पावडर टाकून घ्या, आणि त्यानंतर तुम्ही बाळाला डायपर हे लावू शकता. डायपर सतत दिवसभर लावून ठेवायचं नाही, थोडा वेळ तरी बाळाला असं मोकळं ठेवायचं आहे. आणि डायपरमध्ये बाळाने सू केली असेल किंवा शी केली असेल तरी खूप वेळ ठेवायचं नाही, त्यामुळे देखील रॅशेस खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतात. ते डायपर आपल्याला चेंज करायचं आहे. दर तुम्ही 3 किंवा 4 तासानंतर बाळाचं डायपर आवर्जून चेंज करावं, कारण की बाळ हे वारंवार सू करते आणि बाळाने कधी सू केली हे आपल्याही लक्षात येत नाही. लक्ष द्यायला हवं की डायपर किती भरलं आहे किंवा डायपर अजून थोडा वेळ चालू शकते का. तसं डायपरवरती दिलेलं असते की 12 आवर्स, परंतु ते तेवढं जात नाही, कारण बाळाची युरिन पास करण्याची क्वांटिटी वेगळी असते, त्यासोबतच बाळ युरिन किती वेळेस पास करते यावरती देखील ते डिपेंड असते. त्यामुळे सतत चेक करत राहायचं आहे की डायपर ते भरलं आहे का, बाळाने शी तर केली नाही ना. तर ह्या सगळ्या गोष्टींची जर का आपण काळजी घेतली, तिथलं मेन म्हणजे तिथलं हायजीन आपल्याला मेंटेन करायचं असते. तर ही सगळी जर का आपण काळजी घेतली तर बाळाला रॅशेस येणार नाहीत आणि बाळाला त्रास देखील होणार नाही. बाळाला जर का रॅशेस झाले तर काय उपाय करायचे आहे. रॅशेस झाले तर तुम्ही बाळाला थोडं मोकळेच ठेवायचं आहे, म्हणजे तुम्ही बाळाला डायपर घालायची नाही. तिथे तुम्ही पावडर लावू शकता किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही क्रीम देखील यूज करू शकता. क्रीम देखील मिळते की रॅशेस लवकर कव्हर होण्यासाठी, इन्फेक्शन जास्त स्प्रेड होऊ नये यासाठी देखील क्रीम मिळतात, ते देखील तुम्ही लावू शकता. कोकोनट ऑइलचा तुम्ही उपयोग करू शकता. बाळाला शक्यतो मोकळं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही जर का घरी असेल तर मग दिवसभर बाळाला डायपर लावू नका. दिवसभर बाळाला मोकळं ठेवा, म्हणजे त्याचा जो प्रायव्हेट एरिया आहे तिथे हवा लागेल आणि रॅशेस लवकर रिकवर व्हायला मदत होईल. जेव्हा संध्याकाळच्या वेळी बाळाला गाढ झोप लागावी, बाळाची झोप डिस्टर्ब होऊ नये, त्यावेळी तुम्ही डायपर लावायचं आहे. आणि दिवसभर मग बाळाला तुम्ही मोकळी हवा लागू दे, रॅशेस रिकवर व्हायला खूप जास्त मदत होते. त्या क्वालिटीचंच डायपर तुम्ही प्रिफर करा तुमच्या बाळासाठी, की चांगल्या प्रतीचंच डायपर आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतरच ते यूज करायचं आहे. बाळाला जेव्हाही तुम्ही डायपर लावाल तेव्हा त्याला डायपर लावता आहे तर एक डायपर काढल्याच्या नंतर दुसरं जेव्हा तुम्ही डायपर लावाल तेव्हा बाळाचा जो प्रायव्हेट एरिया आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. तुम्ही बेबी वाईप्सचा यूज करू शकता, परंतु त्यामध्ये केमिकल असतात, त्यामुळे तुम्ही एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे किंवा सुती कपडा घ्यायचा आहे, त्याने बाळाची स्किन स्वच्छ पुसून घ्यायची आहे. कोकोनट ऑइल किंवा पावडर वगैरे टाकून मग नंतरच तुम्ही बाळाला डायपर लावायचं. तर या पद्धतीने बाळाची डायपरची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. बाळाला डायपर लावताना देखील काळजी घ्यायची आहे आणि बाळाला रॅशेस होऊ नये म्हणून काळजी घ्यायची आहे. आणि बाळाला जर का रॅशेस जर झाले असतील तर या गोष्टीचे तुम्ही उपाय नक्कीच करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि या व्हिडिओची ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.